Now, let us discuss what is electric field. Now, as I've already written here, electric field is the space surrounding the charge where attraction or repulsion is observed. चार्जच्या भोवतालची ती स्पेस जिकडे तुम्ही अट्रॅक्शन रिपल्शन ऑब्झर्व करू शकता. आता अट्रॅक्शन रिपल्शन म्हणजे डिपेंडिंग अपॉन द चार्ज पोलॅरिटी. आता हा प्लस असेल आणि भोवताली तुम्ही प्लस आणला, प्लस प्लस रिपल्शन होणार, मायनस मायनस असेल रिपल्शन होणार, पण प्लस मायनस असेल ऑब्व्हियसली अट्रॅक्शन होणार. ओके, तर चार्जच्या भोवतालची ती स्पेस. आता तुम्ही म्हणाल की भोवतालची स्पेस म्हणजे काय, तर हा चार्ज सुद्धा याच्या भोवताली आहे, हा चार्ज पण ह्याला सराउंडिंग आहे, तसंच इथे एखादा चार्ज घेतला तो पण ह्याला सराउंडिंग आहे. पण इथे तुम्हाला जे अट्रॅक्शन रिपल्शन मिळेल ते डेफिनेटली ह्या केसमध्ये मिळणार. ओके, आता मी जर असं म्हटलं की ह्या चार्जच्या 2 सेंटीमीटरच्या सर्कम्फरन्स मध्ये 2 सेंटीमीटरच्या रेडियस मध्ये तुम्हाला अट्रॅक्शन रिपल्शन तुम्ही ऑब्झर्व करू शकता. इफ आय से दिस, you can only observe attraction repulsion within 2 centimeters of radius from this center. If I say this, then whatever charges are there in this 2 centimeter radius, only they will be attracted or repelled. ह्याच्या पुढे तुम्ही गेलात 2 सेंटीमीटरपेक्षा जास्त जर तुम्ही पुढे गेला 2.1, 2.2, 2.3, 2.4, तर काय होईल, हे जे अट्रॅक्शन रिपल्शन आहे ते कमी कमी होत जाईल आणि इफेक्टिव्हली ते कधीतरी झिरो होणार. थोडक्यात चार्जच्या भोवतालची ती स्पेस, ज्या स्पेसमध्ये तुम्ही अट्रॅक्शन रिपल्शन ऑब्झर्व करू शकता, ते जास्तीत जास्त डिस्टन्स जिथपर्यंत तुम्ही ही अट्रॅक्शन रिपल्शन ऑब्झर्व करू शकता, दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड. सिम्पल. ओके, राईट. नाऊ व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा अर्थ असा आहे की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही ई ने इंडिकेट करतो आपण कॅपिटली. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज the value of electric field. It is the value of electric field. तो एक नंबर आहे की जो इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू इंडिकेट करतो. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जास्त असेल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज हायर, वी से दॅट इलेक्ट्रिक फील्ड इज स्ट्रॉंग. जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी लेस असेल, इलेक्ट्रिक फील्ड वीक आहे. तुम्ही म्हणाल की हाय म्हणजे काय आणि लो म्हणजे काय, तर बेसिकली ह्या रिलेटिव्ह टर्म्स आहे. मी जर म्हटलं की एका पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 100 आहे आणि दुसऱ्या पॉईंटला 50 आहे, फॉरगेट अबाउट द युनिट्स अँड ऑल, आय एम नॉट बॉदर्ड अबाउट इट ॲट दिस पॉईंट. तर एका पॉईंटला 100 आणि दुसऱ्या पॉईंटला 50 आहे, तर आपण काय म्हणणार, ज्या पॉईंटला फील्ड इंटेन्सिटी 100 आहे तिकडे फील्ड स्ट्रॉंग आहे आणि जिकडे 50 आहे तिकडे फील्ड वीक आहे, लाईक दॅट. थोडक्यात जिकडे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू जास्त तिकडे इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग, जिकडे इंटेन्सिटी कमी तिकडे फील्ड वीक. आय होप इट इज क्लिअर नाउ. ओके, राईट. सो दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रिक फील्ड intensity. Okay, all right. Now, how to find this basically. Okay, आता मी समजा इकडे एक चार्ज Q घेतलाय and suppose at a distance r, small r, from this charge I am taking a charge, say small q. Okay, I am having a charge capital Q at this point, and from that point at distance of small r I have this charge of small q. Okay, right. So electric field intensity is given by E is equal to F upon Q. It is force per unit charge. Okay, force per unit charge. I'm trying to find the electric field intensity at this point. Suppose if I may take it as capital A, suppose हा जो पॉइंट आहे त्याला मी कॅपिटल ए ने इंडिकेट केला, तर ह्या चार्जमुळे, आता डू यू अग्री दॅट दिस चार्ज ऑफ स्मॉल क्यू और पॉइंट ए इज इन द सराउंडिंग स्पेस ऑफ दिस कॅपिटल क्यू. या कॅपिटल क्यूच्या सराउंडिंग स्पेसमध्ये हा चार्ज स्मॉल क्यू आहे. ओके, तर ह्या चार्जमुळे ह्या पॉइंटला असलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती ही आपल्याला काढायची. तर ती कशी काढतात, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज फोर्स अपॉन चार्ज ॲट दॅट पॉइंट. ओके, आता आपल्याला हे तर माहिती आहे की फोर्स कुलम्स लॉनुसार एफ इज इक्वल टू वॉट, साधं सरळ गणित आहे, 9 × 10⁹ अपॉन के इंटू, आता चार्जेसचं मल्टिप्लिकेशन, एक चार्ज आहे कॅपिटल क्यू, दुसरा चार्ज आहे स्मॉल क्यू, डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. ओके, आता ह्याला मी समजा इक्वेशन नंबर 1 दिलं, तर put the value of F in equation 1.
इक्वेशन 1 मध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. नाउ व्हॉट यू विल गेट इज E is equal to 9 into 10 raised to 9 upon K multiplied by capital Q small q. Yeah, this is we're talking about F, right? So upon R square, okay, into this 1 by Q. See what I'm writing here. हा Q आहे तो मी आहे तसाच ठेवलाय आणि F ची जी किंमत आहे ती इथून सबस्टिट्यूट केली आहे. ही व्हॅल्यू आहे 9 into 10 raised to 9 upon K into this आणि हा Q आहे तसाच लिहिलेला आहे. आता काय होईल, नॅचरली हा Q कॅन्सल होईल. A capital, small q will get cancelled, isn't it? So effectively, what you will get is equal to 9 into 10 raised to 9 upon K into Q divided by R square. This is the equation. Okay. Yeah. So this is the equation. The electric field intensity is given by अर्थात आता हा K जो आहे तो मीडियमवर अवलंबून आहे. Okay. So yeah, this is all about it. चार्ज एखाद्या पॉइंटला चार्ज दिलेला असेल आणि डिस्टन्स दिलेला असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढू शकता. Is it understood now? Yeah. So we'll proceed now. आता त्याच्यात आणखी एक लिहायचं राहिलं. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट काय, युनिट ऑफ E. आता मला सांगा, इट इज नथिंग बट फोर्स अपॉन चार्ज. युनिट काय येणार आहे, इट्स क्वाइट ऑब्वियस. फोर्स म्हणजे न्यूटन डिवाइडेड बाय म्हणजे पर आणि चार्ज हा कुलम. सो दिस इज इट, न्यूटन्स पर कुलम. Newtons per coulomb is the unit of it. Yeah, so this is about electric field intensity. Okay, all right. So let me just take a problem on this. Yeah, we'll see. Find the electric field intensity at a point 4 centimeters away from a charge of 32 microcoulombs placed in air. Yeah, I'll just repeat this. You see, find the electric field intensity at a point 4 centimeters away from a charge of 32 microcoulombs placed in air. Now here, placed in air matters a lot. लक्षात घ्या, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इन कुठल्या मीडियममध्ये तुम्ही तो चार्ज ठेवताय ह्याच्यावरून के ची व्हॅल्यू ठरणार. आता एक लक्षात घ्या, बाय डिफॉल्ट जर एअर मीडियम असेल तर के इज 1. तुम्हाला ते के देणार नाही. यू शुड नो. आय मीन इट इज अंडरस्टूड, इट इज अज्युम्ड दॅट यू नो इट. ती व्हॅल्यू तुम्हाला माहिती असली पाहिजे असं ते गृहीत धरतात. जर एअर असेल तर के बरोबर 1 घ्यायचा. पण जर समजा एअर व्यतिरिक्त दुसरं मीडियम असेल तर तुम्हाला के हा दिला जाईल. If the medium is other than air, then definitely K will be given to you. Okay, all right. So, see what it is. This is a charge. As you can see, it's a positive charge, 32 microcoulombs, right? So Q is equal to 32 microcoulombs. They have given. Okay, and here this is a point. आता समजा हा पॉइंट मी A घेतला तर ह्या दोघातलं जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे, दॅट इज 4 सेंटीमीटर्स. आता क्लिअरली हा पॉईंट ए जो आहे तो ह्या
चार्जच्या भोवतालच्या स्पेसमध्ये, सराउंडिंग स्पेसमध्ये, थोडक्यात ह्या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा पॉईंट आहे. तर ह्या पॉईंटला किती इलेक्ट्रिक फील्ड आहे हे सांगणारा नंबर म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तर ह्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे त्याने तुम्हाला विचारलंय. मीन्स व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दिस पॉईंट ड्यू टू दिस चार्ज. ह्या चार्जमुळे ह्या पॉईंटला असलेला इलेक्ट्रिक फील्ड किती ते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, आणि तीच तुम्हाला काढायची. ओके राईट. सो आता एकच इकडे काळजी घ्यायची, मी तुम्हाला मागे बोललो आहे की कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सगळ्याच्या सगळ्या क्वांटिटीज ह्या एकाच सिस्टीममध्ये आहेत की नाही हे पहिल्यांदा बघा. ओके. आता इकडे चार्ज Q इज इक्वल टू 32 मायक्रोकुलम्स. आता 32 मायक्रोकुलम्स इज वॉट, 32 इंटू 10⁻⁻⁶ कुलम्स. ओके. आणि डिस्टन्स जो आहे इज 4 सेंटीमीटर्स. अर्थात आता लक्षात घ्या हे SI युनिट आहे, कुलम हे SI युनिट आहे, MKS आहे, आणि हा CGS आहे. सेंटीमीटर इज CGS ॲज यू कॅन सी राईट. तर हा सेंटीमीटर, आता हा जर SI असेल तर आपल्याला हा MKS करायलाच लागेल, इजंट इट. सो इट इज 4 मल्टिप्लाइड बाय 10⁻² मीटर्स. परत सांगतोय, लक्षात घ्या 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर्स. 100 सेंटीमीटर म्हणजेच काय, 10⁻² सेंटीमीटर्स. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, दॅट इज 10⁻². तर मीटरचं सेंटीमीटर करताना 10⁻², मग सेंटीमीटरचं मीटर करताना 10⁻². मीटर टू सेंटीमीटर 10⁻², सेंटीमीटर टू मीटर 10⁻². काय करायचं, व्हॅल्यू तीच लिहायची, 10⁻² ची 10⁻² लिहायची, फक्त प्लसच्या ऐवजी पॉवरचं साईन इकडे मायनस करायचं, दॅट्स ऑल. मीटर टू सेंटीमीटर करताना 10⁻²+2, सेंटीमीटर टू मीटर करताना 10⁻². ॲज सिम्पल एज दिस. ओके राईट. सो therefore the electric field intensity at point A is, yes, how do you calculate it? The formula is straightforward, it's given here as you can see here, 9 into 10⁻⁹ upon K into Q upon R square. Okay, so of course एअर मीडियम आहे म्हणजे K बरोबर 1 येणार, K बरोबर 1 येणार. इथे चार्जची व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी दिलेली आहे, R दिलेला आहे, यू सिम्पली हॅव टू सबस्टिट्यूट. ओके. सो द फॉर्म्युला इज 9 into 10⁻⁹ upon K into Q divided by R square. Okay, so K is equal to 1 for air, of course. Therefore E is equal to 9 into 10⁻⁹ divided by K is 1. एअर मीडियम आहे म्हणून K 1 आहे. ओके, एअर मीडियम असल्यामुळे K 1 राईट. मल्टिप्लाइड बाय, आता चार्ज Q जो आहे गिवन 32 into 10⁻⁶ डिवायडेड बाय R स्क्वेअर. आता R ची व्हॅल्यू आहे 4 into 10⁻² चा स्क्वेअर. Therefore E is equal to, simply you have to do these calculations. Yeah, so it is काय होणार, 32 into 9, हे 32 आहे तसाच, 9 आहे तसाच, डिवायडेड बाय आता 4चा स्क्वेअर म्हणजे 16. 32 into 9 डिवायडेड बाय 4 स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर म्हणजे 16, मल्टिप्लाइड बाय 10⁻². आता किती होईल हा, 9 - 6, आणि हा खाली -4 होणार, 10⁻⁻4 आहे, वरती गेल्यावर तो +4 होणार. 10⁻⁻² चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻4 झाला, जो तुम्ही वरती घेतल्यावर +4 झाला. ओके राईट. सो तर काय होईल इकडे, therefore E is equal to, finally what you are getting, 16 to the 32, 16 दुने 32, 2 into 9 म्हणजे 18, 2 into 9 is 18, 18 into 10⁻², 9 आणि 4 13, 13 - 6 7, 9 + 4 13, 13 - 6 is 7. Obviously unit is going to be newtons per coulomb. That's it. I hope this is clear now. Yeah, so I'll repeat once more. See here, this charge is of 32 microcoulombs and
इन द सराउंडिंग स्पेस ऑफ दिस चार्ज, ह्या चार्जच्या भोवतालच्या स्पेसमध्ये म्हणजेच ह्याच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये एक पॉईंट ए आहे जो ह्या चार्जपासून 4 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. तर ह्या पॉईंटला ह्या चार्जमुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती? थोडक्यात व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दिस पॉईंट ड्यू टू दिस चार्ज? दॅट इज व्हॉट दे हॅव आस्क्ड. चार्ज क्यू बरोबर 32 मायक्रोकुलम्स, मायक्रो म्हणजे 10⁻⁶, डिस्टन्स आर आहे तो 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर म्हणजे हा आला. ओके, आणि एअर मिडियम असल्यामुळे के बरोबर 1. ओके, आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी काढणार आपण? 9 × 10⁹ अपॉन के इंटू क्यू बाय आर स्क्वेअर. हे इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलंच आहे. आता एअर मिडियम आहे म्हणून के बरोबर 1 आला, तो के सबस्टिट्यूट केला इकडे. ओके, क्यूची किंमत 32 × 10⁻⁶ सबस्टिट्यूट केली, आर 4 × 10⁻² सबस्टिट्यूट केला, त्याचा स्क्वेअर. आता पुढे काय होईल? 32 × 9 आणि 4 स्क्वेअर म्हणजे 16 इंटू 10⁻⁹ -6 आणि हा 10⁻⁴ वरती गेल्यावर +4 झाला. 9 आणि 4 13, 13 - 6 म्हणजे 7, 16 × 2 = 32, 16 × 2 = 32, 9 × 2 = 18 न्यूटन्स पर कूलम. दिस इज इट. So yeah, this is all about this electric field intensity. Okay, all right. Now let us go to the next point. Okay, what is electric potential? Let me just adjust the camera a bit. Yeah. So electric potential, it is denoted by letter capital V. Potential, electric potential means थोडक्यात voltage. Electric potential is nothing but voltage indicated by capital V. Okay, so what do you mean by that? It is, just let me write this. It is the work done in moving the charge, from infinity to that point against the electric field. Against the electric field. Just see what exactly this means. Okay, so it is the work done in moving the charge from infinity म्हणजे अमर्याद, to that point against the electric field. Now let me just explain this. आता एक लक्षात घ्या, हा चार्ज आहे आणि ह्या चार्ज पासून ओके, इकडे मी एक चार्ज घेतोय समजा, इकडे कुठेतरी एक हा चार्ज समजा स्मॉल क्यू आहे. तर हा चार्ज, हा जो काही चार्ज आहे ह्या पॉइंटला, हा चार्ज इकडून ह्या पॉइंटला आणण्यासाठी जे काही वर्क करायला लागेल, दॅट इज नथिंग बट द पोटेन्शियल ॲट दॅट पॉइंट. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा अर्थ काय आहे? तर एका दूरवरच्या पॉइंटवरून त्या पॉइंटवर तो चार्ज आणण्यासाठी जे काही वर्क लागतंय ते वर्क म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट दॅट पॉइंट. लक्षात घ्या. आता कुठलीही वस्तू, आता मी ही वस्तू आहे, ही वस्तू ह्या पॉइंटवरून ह्या पॉइंटवर मला न्यायची असेल तर मला काहीतरी वर्क करायला लागणारच आहे, इजंट इट? एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर आपण वस्तू नेतो, तर सम वर्क इज डन देअर, इजंट इट? मग तेच इथे आहे, हा चार्ज इकडून ह्या पॉइंटला नेण्यासाठी काहीतरी वर्क करायला लागेल, अँड दॅट वर्क is nothing but electric potential. Okay, now electric potential, suppose if I may write
W be the work done. W be the work done to move the charge Q, of course from infinity to that point. Then V potential is nothing but W upon Q. लक्षात घ्या, म्हणजे ह्या पॉइंटवरून ह्या पॉइंटला चार्ज नेण्यासाठी W हे वर्क लागतंय आणि कुठला चार्ज नेण्यासाठी Q हा चार्ज नेण्यासाठी. Q हा चार्ज ह्या पॉइंटवरून इकडे नेण्यासाठी लागणार वर्क W आहे, तर त्या पॉइंटचा पोटेन्शियल आपण V घेतो. कसं लिहितो आपण? वर्क डन, चार्ज मूव्ह करण्यासाठी लागणार वर्क डिवाइडेड बाय तो चार्ज W अपॉन Q. ओके, नाउ हाऊ विल यू राईट द युनिट ऑफ दिस? ऑफकोर्स वर्क तुम्ही जूल्समध्ये मोजता, डिवाइडेड बाय म्हणजे पर, आणि चार्ज हा कुलम, joules per coulomb, किंवा we call it as volt. ओके, नाउ ह्याच्यावरून म्हणजे जूल हे वर्कचं युनिट झालं, चार्ज हे कुलम, चार्जचं युनिट कुलम झालं, जूल्स पर कुलम किंवा वोल्ट. त्याच्यावरून समजा मला 1 व्होल्ट डिफाईन करायचं असेल, हाऊ विल आय डू दॅट? जस्ट लेट अस से. ओके, सो हाऊ विल आय डिफाईन दिस 1 व्होल्ट? आता 1 व्होल्ट इज इक्वल टू, आता हा जर 1 पाहिजे असेल तर बोथ दिट शुड बी 1 हा 1 घ्यायचा असेल तर हे पण 1 पाहिजेत. मग मी इथे काय लिहितोय? 1 जूल डिवाइडेड बाय 1 कुलम. ओके, हा 1 घ्यायचा आहे म्हणून मी हा 1 घेतला आणि हा 1 घेतलाय. थोडक्यात काय तर 1 व्होल्ट मला डिफाईन करायचं आहे. ओके, द पोटेन्शियल ॲट ए पॉइंट इज सेट टू बी 1 व्होल्ट if 1 joule of work is done in moving a charge of 1 coulomb from one point to another. लक्षात घ्या. What exactly do you mean by this? एक कुलमचा चार्ज जर एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला मूव्ह करण्यासाठी जर 1 जूल एवढं वर्क लागत असेल, एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला 1 कुलम एवढा चार्ज मूव्ह करण्यासाठी जर 1 जूल एवढं वर्क लागत असेल, ऑब्व्हियसली चार्ज तुम्हाला एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला नेण्यासाठी वर्क लागणार. तर 1 कुलमचा चार्ज एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला न्यायचा असेल आणि त्याला जर 1 जूल ऑफ वर्क लागत असेल तर त्या पॉईंटचा पोटेन्शियल आपण 1 व्होल्ट असा धरतो. द पोटेन्शियल ॲट अ पॉईंट इज सेट टू बी 1 व्होल्ट इफ 1 joule of work is required to move this charge from one point to another point. Okay, all right. So, yeah, this is about what is electric potential. Okay, yeah. So, yes. So this is all about it. Yeah, let me, it's fine. So we will see some problems related to this now. Okay, so one more, yeah, we have to find out the expression for electric potential at a point, and we'll do the problems in that lecture itself. So I hope this is clear now. Okay, all right. So we just recap whatever we have done. Okay, so you see, electric field intensity is given by this formula. Electric field intensity is nothing but 9 into 10 raised to 9 upon K into Q by R square. How it is obtained we have seen. आता इथे आपण काय म्हटलंय? Find the electric field intensity at a point 4 centimeter away from a charge of 32 microcoulombs placed in air. Okay, तर आता कसं आहे, हा चार्ज आहे 32 मायक्रोकुलम्सचा, त्याच्यापासून 4 सेंटीमीटर अंतरावर हा पॉईंट ए घेतला आहे. तर ह्या पॉईंट ह्याच्या भोवतालच्या स्पेसमध्ये आहे. आय कॅन ऑलवेज से दॅट दिस इज इन द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस चार्ज. सो द चार्ज व्हॅल्यू इज 32 मायक्रोकुलम्स. आय कन्वर्टेड इंटू कुलम्स इंटू 10⁻⁶ करून ती कन्वर्ट केली आहे. ओके, त्याच्यानंतर डिस्टन्स आर जे आहे ते 4 सेंटीमीटर्स म्हणजे 4 इंटू 10⁻² मीटर्स. एअर मीडियम आहे के बरोबर 1. व्हॅल्यूज इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या. हे इक्वेशन आहे. के बरोबर 1, क्यूची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली,
and I solved it. I proceeded. लक्षात घ्या. सो 4चा स्क्वेअर म्हणजे 16, 10⁻²चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻4, वरती गेल्यावर तो +4 होणार. ओके, सो दिस इज ऑल वी हॅव गॉट. 16 2 32, 2 into 9 is 18, and I get this. Okay, yeah. And then we discussed what is electric potential. That also we discussed. So electric potential is the work done in moving the charge from infinity to that point against the electric field. हा चार्ज, जशी आपण ही वस्तू इकडून इकडे न्यायची असेल तर काहीतरी वर्क लागणार. तसंच हा चार्ज इथून इथे नेण्यासाठी आपल्याला जे वर्क लागतंय ते वर्क म्हणजे त्या पॉईंटचा इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता W इज द वर्क डन टू मूव्ह द चार्ज Q. मग V बरोबर आपण काय लिहितो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल V बरोबर W/Q. आता वर्क डन जूल्समध्ये, पर म्हणजे डिवाइड बाय मीन्स पर, आणि चार्ज कुलममध्ये म्हणजेच जूल्स पर कुलम किंवा व्होल्ट. आता 1 व्होल्ट बरोबर 1 जूल/1 कुलम. ओके, तर 1 व्होल्ट आपल्याला डिफाईन करायचं आहे. तर एका पॉईंटला असलेला पोटेन्शियल आपण 1 व्होल्ट कधी म्हणू, तर जेव्हा 1 कुलमचा चार्ज ह्या पॉईंटवरून ह्या पॉईंटला मूव्ह करण्यासाठी आपल्याला 1 जूल एवढं वर्क लागतं, तेव्हा ह्या पॉईंटवरून ह्या पॉईंटला चार्ज मूव्ह करण्यासाठी, 1 कुलमचा चार्ज मूव्ह करण्यासाठी जर 1 जूल एवढं वर्क लागत असेल तर आपण त्या पॉईंटचा पोटेन्शियल हा 1 व्होल्ट असं म्हणतो. द पोटेन्शियल ॲट दिस पॉईंट is said to be 1 volt if 1 joule of work is required to move this charge from this point to this point. That's it. If 1 coulomb of charge to be moved from here to here, if it requires 1 joule, then we say that the potential is 1 volt. Yeah, so yeah, this is where we will stop and we'll continue in the next lecture, and we'll finish this article. Okay, yeah, thank you.